आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत. तायवाडे सर गेल्या अनेक दिवसांपासून असा दावा करत होते की जरी 57 लाख नोंदी राज्यभरामध्ये सापडल्या असल्या तरी या सर्व नोंदी ज्या आहेत त्या जुन्या आहेत आणि फार कमी संख्येने नवीन प्रमाणपत्र निर्गमित केले जात आहेत. आणि या संदर्भातच आता त्यांनी शासनाकडून काही माहिती गोळा केलेली आहे. नेमकं त्या माहितीमधून काय धक्कादायक तथ्य समोर आलेले आपण त्यांच्याशीच बोलूया. तायवाडे सर, तुम्ही 57 लाख नोंदी संदर्भात सतत दावा करत होतात. आता जे आकडे शासनाकडून तुम्हाला विविध जिल्ह्यातून तुम्ही मेहनत करून घेतलेले आहेत, काय तथ्य त्याच्यातून समोर येत आहेत? नाही, हे बघा, आपण सातत्याने आपण चर्चा करत असतो. एक महिन्यापासून मी सांगत होतो की हे 54 लाख 57 लाख 60 लाख जो आकडा संपूर्ण महाराष्ट्राला सांगितला जातो की एवढ्या नोंदी सापडल्या आणि एवढ्या गुन्ह्याला 5 केलं तर 2 कोटी 2.5 कोटी मराठ्यांना आता कुणब्यांची प्रमाणपत्र मिळणार आणि संपूर्ण ओबीसीचं आरक्षण धोक्यात येणार. पण मी एक महिन्यापासून आता म्हणजे बा हे 25-26 तारखेपासून त्यानंतरच नाही, त्याच्या आधीसुद्धा आपल्याशी मी चर्चा केली की याच्यातल्या 99.5% नोंदी ह्या जुन्याच आहे, नवीन नाही आहे. कारण याचा अभ्यासच नाही केला की शिंदे समितीने काय तपासलं तर 1967च्या पूर्वी, मग ते 48 असेल त्याच्यापूर्वी असेल, कुणाकुणाच्या महसुली शैक्षणिक आणि आणखी त्यांनी 13 प्रकारचे कागदपत्र दिले होते. याच्यावरती कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या 3पैकी कुठली तरी नोंद आहे. त्या सर्व याचा शोध झाल्यानंतर जी आकडेवारी सरकारने घोषित केली 25 जानेवारीला, त्यामध्ये असं म्हटलं आहे की 57,41,241 नोंदी ह्या 20 जानेवारी 2024 अखेरपर्यंत सापडल्या आणि त्यापैकी 38,97,391 प्रमाणपत्र निर्गमित केले. हा पण आकडा खूप मोठ्या जोराजोराने सर्व लोक समाजाला सांगत आहे. पण मी आधीच असं बोलत होतो त्याप्रमाणे की ह्या सर्व नोंदी केव्हाच्या आहे? 67च्या पूर्वीचे आहे आणि आम्हा ओबीसीला 1967 पासून किंवा 1994 पासून जेव्हापासून 27% आरक्षण लागू झालं तेव्हापासून तर आंदोलन सुरू व्हायच्या आधीपर्यंतच घेतलेल्या प्रमाणपत्र आहे, नवीन नाही आहे. आता तुम्हाला काय शासनाकडून जे आकडे मिळाले त्याच्यामध्ये 24 ऑक्टोबर 2023 म्हणजे जरांगेंच्या आंदोलनानंतर निर्गमित झालेल्या प्रमाणपत्रांची विदर्भाची संख्या काय आहे तेच सांगतो मी. आता बघा, नागपूरला म्हणजे शासनाने प्रकाशित केला 2,90,788 नोंदी सापडल्या. त्यापैकी 2,72,898 प्रमाणपत्र निर्गमित केले असे सांगतात. आणि आमच्या कलेक्टर ऑफिसने जी प्रेस नोट इश्यू केली त्यामध्ये 24 ऑक्टोबर 2023 नंतर फक्त 3,273 प्रमाणपत्र इश्यू केलेले आहे. म्हणजे नागपूर जिल्ह्यात 2,90,000 ज्या नोंदी आहेत त्यापैकी फक्त 3,273 प्रमाणपत्र जरांगेंच्या आंदोलनानंतरचे आहेत. 24 ऑक्टोबर 2023 नंतर हे कलेक्टरला फोन करून विचारू शकता. आणि याच्यामध्ये मराठा जातीशी संबंधित प्रमाणपत्र किती आहे या 3,273? 3,273 मध्ये 3,272 हे फक्त कुणबी आहे आणि एक मराठा कुणबी आहे, एक. आणि मराठा कुणबी ही आणि कुणबी मराठा ही जात 2004 पासून आरक्षणामध्ये आलेली आहे, म्हणजे नवीन याच्यात एकही नाही आहे. गडचिरोलीमध्ये 49,691 नोंदी सापडल्या, 59,554. नवीन 24 ऑक्टोबरनंतर 1,584. भंडारामध्ये 0, गोंदिया 0, वर्धेमध्ये फक्त 1,27,000 पैकी 2,046, चंद्रपूरमध्ये 1,69,000 पैकी 6,386, असे एकूण 13,309 24 ऑक्टोबर 2023 नंतर प्रमाणपत्र निर्गमित केले. नागपूर विभागाच्या 6 जिल्ह्यांमध्ये जरांगेंच्या आंदोलनानंतर निर्गमित प्रमाणपत्रांची संख्या 13,309 आहे. 13,309. अमरावती विभागाचा विचार जर आपण केला तर अमरावती विभागात 26,15,227 नोंदी सापडल्या. त्यापैकी सरकारने प्रकाशित केल्याप्रमाणे 10,66,331 प्रमाणपत्र निर्गमित केले. 24 ऑक्टोबर नंतर फक्त 42,201. म्हणजे 57 लाख ज्या नोंदी महाराष्ट्रभर सापडल्या होत्या त्याच्यापैकी जवळपास 36 लाख नोंदी ज्या आहेत त्या फक्त विदर्भातील होत्या. या 36 लाख नोंदीपैकी जरांगेंच्या आंदोलनानंतर सापडलेल्या नोंदींची संख्या एकूण किती आहे? एकूण नाही, त्यांच्या निर्गमित प्रमाण 55,000 फक्त. 42,000 प्लस 13,000 55,000. आणि ह्याही 55,000 जे प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहेत ही कारण प्रमाणपत्र देण्याची प्रोसेस ही कंटिन्यूशनमध्ये असते
आणि म्हणून यामध्ये जुन्या नोंदी आहे त्यांनी नवीन अर्ज केलेले असतील, नवीन नोंदी सापडलेले नाही आहे ते पण याच्यामध्ये आलेलं आहे. आणि समजा आपण ह्या नवीन नोंदी समजलोय तर 35 लाखामध्ये फक्त 55,000, मग 57 लाखातनं हे 35 लाख 36 लाख मायनस करा तुम्ही. उर्वरित महाराष्ट्राचा जरी अभ्यास केला आपण तर औरंगाबाद विभागामध्ये फक्त 32,000 नोंदी सापडल्या आणि नवीन प्रमाणपत्र 20,927 केले. ठाण्यामध्ये 1,36,000 नोंदी सापडल्या, 1,14,000 प्रमाणपत्र इश्यू केले असे ते म्हणतात. 24 ऑक्टोबरनंतर फक्त 4,018 आहे. नाशिकमध्ये जळगावमध्ये 3,09,000 3,56,000 प्रमाणपत्र नवीन आहे, 22,710. तर मी हेच वारंवार सांगतो की 24 ऑक्टोबरनंतर समजा नवीन नोंदी सापडल्या असंही मी म्हणेल, 1 लाखाच्या वर आकडा अजून चाललेला नाही. मग हे 54 लाख आणि 57 लाख आणि 60 लाख आले कुठून? त्यामुळे आमच्या ओबीसी समाजाची दिशाभूल होते आणि ओबीसी समाजामध्ये एक संभ्रम मोठा निर्माण होता, तो मला दूर करायचा आहे. हे जे आकडे जे सांगतायत 24 ऑक्टोबर 2023 जरांगेंच्या आंदोलनानंतर निर्गमित झालेले प्रमाणपत्र नगण्य आहे, त्या तुमच्या या दाव्याला पुष्टी देणारे हे आकडे? मी आकडेवारीवरून बोलतोय. मी माझ्याकडे प्रत्येक कलेक्टर ऑफिसमधून आयुक्त कार्यालयातून घेतलेली माहिती आहे, त्या माहितीच्या आधारे मी बोलतो. हे आमच्या नागपूरच्या कलेक्टरनी काढलेलं हे पत्र आहे, त्याच्यानंतर हे गडचिरोलीचं आहे, हे आपलं ठाण्याचं आहे, बाकी अमरावती विभागाचं माझ्याकडे आहे, हे भंडाराचं आहे. प्रत्येक जिल्ह्यातून मी माहिती घेतलेली आहे, असं नाही की. आणि त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं ज्याने अजून बाकीची काही माहिती माझ्याकडे आज उद्यापर्यंत येऊन जाईल. आणि मग पूर्ण महाराष्ट्राचं चित्र मी आपल्याला सांगेल की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 24 ऑक्टोबर 2023 नंतर या 57 लाख 58 लाख 60 लाखापैकी किती प्रमाणपत्र इश्यू केले. मग 24 ऑक्टोबर 2000 पूर्वी जी प्रमाणपत्र इश्यू केली ते सुद्धा आंदोलनकर्त्यामुळे मिळाली आहे का आम्हाला? मी हे सांगतो की तुम्हाला ही प्रमाणपत्र आम्ही 1967 1994 पासून तर 2023पर्यंत घेतलेली आहे. या घेतलेल्या प्रमाणपत्राचा समावेश तुम्ही जो आकडा 54 लाख 57 लाख 60 लाख करता त्याच्यामध्ये कसा काय करू शकता? मनोज जरांगेंनी जेव्हा नवी मुंबईपर्यंत आपला मोर्चा नेला होता आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री त्यांना भेटले आणि त्याच्यानंतर विजयोत्सव त्या ठिकाणी साजरा केला होता, असं सांगितलं होतं की तुम्ही आधी बोललात की 57 लाख नोंदी सापडल्या आणि त्या माध्यमातून गुणिले 5 म्हणजे 2-2.5 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळेल. आकडे जे आहेत ते वेगळं सांगतायत, त्यामुळे कुठंतरी जरांगेंचा जो विजयोत्सव होता तो दिशाभूल करणारा होता असं म्हणता येईल? मी असं म्हणणार नाही तो दिशाभूल करणारा होता, तो त्यांचा प्रश्न आहे, तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे, त्यांनी गुलाल उधळलेला आहे. पण मी त्यांना आणि सरकारला दोघांनाही विनंती करतो, आणि ही आज नाही करताय, मी 1 महिन्यापासून मी आता शिंदे समितीला दिलेलं पत्र आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र आहे, उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र आहे की ही जी आकडेवारी वारंवार महाराष्ट्रातील जनतेला सांगितल्या जात आहे आंदोलनकर्त्यांकडून किंवा सरकारकडनं. आता तर सरकारचा अधिकृत कागद आहे, म्हणजे मी नुसतं आंदोलनकर्ते म्हणणार नाही, सरकारने सुद्धा 25 जानेवारीला ही आकडेवारी घोषित केली. ह्या आकडेवारीमध्ये तथ्य काय? आता सरकारने अधिकृतरित्या 24 ऑक्टोबर 2023 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन प्रमाणपत्र किती इश्यू केले तो आकडा जाहीर करावा. त्याचसोबत हे जे नवीन प्रमाणपत्र इश्यू केले हे जुन्या नोंदीच्या आधारे आहे की नवीन नोंदीच्या आधारे आहे हे डिक्लेअर करावं, म्हणजे म्हणजे काय सत्य समोर येणार. आम्ही म्हणतो की आमच्या विदर्भामध्ये 11 जिल्ह्याच्या 55,000 नवीन प्रमाणपत्र दिले, हे सर्व जुन्या नोंदीच्या भरोश्यावर आहे. नवीन नोंदी कुठे आहे? आमच्याकडे नोंदीच नाही आहे, सर्व कुणबीच आहे. मग याला तुम्ही नवीन शोध कसा म्हणणार? हा जुन्याच नोंदी आहे आणि जुन्या नोंदीनुसार मिळालेली ही प्रमाणपत्र आहे. आणि मग 57 लाखातनं आमच्या विदर्भातले 36 लाख मायनस करा, उर्वरित त्याचा लोकांनी विचार करावा. त्या तालुक्यातल्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी अभ्यास करायला पाहिजे, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन की वास्तविक परिस्थिती काय आहे. आणि नंतर जर त्यांनी आपले वक्तव्य केले किंवा आपल्या भावना प्रकट केल्या, आपले विचार मांडले, तर सत्य नक्कीच समाजासमोर येईल आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होणार नाही, मराठा समाजाची दिशाभूल होणार नाही, हे मी जबाबदारीपूर्वक आपल्याला सांगतो. तर डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी जिल्ह्यातून माहिती गोळा करायला सुरुवात केलेली आहे आणि विदर्भाची संपूर्ण माहिती त्यांच्या समोर आलेली आहे. 37 लाख प्रमाणपत्र जे आहेत जवळपास ते विदर्भात 37 लाख नोंदी सापडल्या आणि त्याच्यामधून निर्गमित झालेल्या प्रमाणपत्रांची संख्या जी आहे ती 55,000च्या जवळपास आहे. त्या 55,000मध्येही
अनेक जे आहेत, बहुतांशी जे आहेत ते जुन्या नोंदी असल्याचा दावा डॉक्टर तायवाडे करतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने डॉक्टर तायवाडे जो एक दावा करत होते की नवीन नोंदी नाही, निर्गमित प्रमाणपत्रांची 24 ऑक्टोबर 2023 नंतर निर्गमित होणाऱ्या प्रमाणपत्रांची संख्या नगण्य आहे. कुठेतरी विदर्भातील जे सगळे आकडे आतापर्यंत समोर आले आणि राज्यातील इतर जिल्ह्यातून जे आकडे समोर येतात त्याच्यातून त्यांचा जो दावा आहे तो खरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.